संभाजीनगरमध्ये एका भोंदू बाबाकडून भक्तांवर अघोरी उपाय केले जातात। भक्तांना काठीने मारहाण होतीये आणि लघुशंका प्यायला हा भोंदू बाबा लावायचा। भूत उतरवणाऱ्या भोंदू बाबाचा हा भांडाफोड झालाय। वैजापूरच्या शिऊर गावामध्ये अंधश्रद्धेचा हा बाजार भरलाय। या बाबाच्या अघोरी उपचारांचा एक व्हिडिओ आता व्हायरल झालाय। छत्रपती संभाजीनगरमधल्या वैजापूरच्या शिऊर गावातून या बुवाबाजीचा हा सगळा प्रकार आता उघड झालाय। इथे एक हा बाबा अघोरी पद्धतीने सामान्यांवर उपचार करताना दिसतोय। लग्न होत नाही, दारू सोडत नाही, भूतबाधा झालेली आहे अशा नागरिकांना, मग ती महिला असो वा पुरुष, तो त्यांना काठीने मारायचा आणि स्वतःचा बूट तोंडात धरायला लावायचा आणि मंदिराला गोल चक्रा मारायला लावायचा। आणि एवढंच नाही तर लघुशंका करून तो पिण्यासही देत असे, असंही आता पुढे आलंय। आणि याबाबत आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवरून पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर थेट संभाजीनगरमधून सध्या संपर्कात आहेत। विशाल, अत्यंत धक्कादायक, विकृत आणि तितकाच घृणास्पद हा सगळा प्रकार आहे। काय नेमकी आता पोलीस कारवाई करतात का? गुन्ह्याची तर नोंद झालेली दिसतेय। अनुपमा, संजय पगार असं या बाबाचं नाव आहे। शिऊर गावात तो राहतो आणि लग्नाच्या वरातीत घोडे पुरवण्याचा त्याचा व्यवसाय आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून, वर्षांपासून तो लोकांच्या अंगात भूत आलं तर ते उतरवायचा याचा व्यवसाय सुरू होता। आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांनी गावातल्याच एका मंदिरात स्वतःचा दरबार स्थापला होता। रविवारी आणि गुरुवारी या दिवशी तो असे अघोरी प्रकार करायचा आणि भक्तांवर उपचार करतोय असा दावा करायचा। महत्वाचं म्हणजे मूल होत नाही, अंगात भूत आहे, दारू सोडवायची असेल तर अशी काही ना कारण देऊन तो भक्तांना लाठीनं मारायचा। इतकंच नाही तर स्वतःची लघुशंका प्यायला द्यायचा असंही गावकऱ्यांचं म्हणणं आहे। हा सगळा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लक्षात आला। त्यांनी तिथे जाऊन हे सगळे व्हिडिओ काढले। नंतर हे सगळे व्हिडिओ व्हायरल झाले आणि पोलिसांनी आता स्वतः याची दखल घेतलेली आहे आणि या संदर्भात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बाबा पसार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहे। अनुपमा, ठीक का विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर या अघोरी बाबाचा आता हा भोंदू बाबाचा शोध सुरू आहे। मात्र अत्यंत धक्कादायक, विकृत असा सगळे उपचार तो करायचा। स्वतःचा बूट तोंडात धरायला लावायचा आणि मंदिराला तिथे गोल चक्रा मारायला लावायचा। एवढंच नाही तर लघुशंका करून तो पिण्यासही देत असल्याचं पुढे आलेलं आहे। तर हा व्हिडिओ आता व्हायरल झाला। त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। हा भोंदू बाबा सध्या तरी पसार झालेला आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहे। मात्र अशा प्रकारे अनेक भोंदू बाबा गावागावांमध्ये असतात आणि निश्चितच नागरिकांनी अशा बाबतीत सजगता बाळगणं हे जास्त गरजेचं आहे। लग्न होत नाही, दारू सोडवली जात नाहीये, भूतबाधा होते, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी घेऊन नागरिक या भोंदू बाबाकडे जायचे आणि तो अशा प्रकारे अघोरी उपचार करायचा। वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलीस स्टेशन या ठिकाणी अनिसचे काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी अशी माहिती दिली की त्या ठिकाणी असलेलं बिरोबा मंदिर आहे, तिथे एक व्यक्ती आहे, हे जादू टोण्याचे काही प्रकार करतोय आणि त्याला अनुसरून त्यांनी काही व्हिडिओज पोलिसांबरोबर शेअर केले। व्हिडिओजची तपासणी केली असता असे निदर्शनास आले की तो जो व्यक्ती आहे, ज्याचं नाव संजय रंगनाथ पगार आहे, तो काही भंडारा वगैरे टाकून जादू टोण्याचे प्रकार करत आहे। त्याची पुष्टी केल्या असता आम्ही शिऊर पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 258/25 मध्ये जादूटोणा विरोधी कायदा कलम 3/2 या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे।